Hello everyone, welcome back to our this YouTube channel देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 #स्मार्ट स्टडी किंग. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपण 10th क्लास महाराष्ट्र बोर्डचा एक लेसन कंप्लीट केला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि 11th क्लासचा एक लेसन स्टार्ट केला ज्याचं की नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. लेक्चर नंबर आज 1 होणार आहे आणि 11th क्लासचा लेसन असणार आहे. ठीक आहे, तर आज थोडेसे बेसिक पार्ट होणार आहे आणि बेसिक पार्ट घेऊया. प्रॅक्टिस सेट नेक्स्ट लेक्चर मध्येच आपण स्टार्ट करूया. 2 प्रॅक्टिस सेट आहेत आणि दोन्ही खूप इझी आहेत. ओके, सो चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून टाका, लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका, बेल आयकॉन दाबला नसेल तर तेही करून टाका, आणि जर आवडला व्हिडिओ तर शेअर करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगतो की स्किप बिलकुल करू नका. ठीक आहे, तर अँगल अँड इट्स मेजरमेंट आपण लहानपणापासून शिकतो. अँगल काय असतो? अँगल म्हणजे कोण? अँगल म्हणजे कोण? कोण म्हणजे कोण नाही, अँगल म्हणजे कोण. मराठीत त्याला काय म्हणतात? कोण म्हणतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा एक मार्कर आहे आणि हा एक मार्कर आहे. याच्यापासून मी एक अशा पद्धतीचं काय केली फिगर दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं हा जो तयार होतो याला काय म्हणायचं? अँगल म्हणायचं. आपण पाहिलेलं आहे अँगलला किती टाइप असतात, म्हणजे अँगलचे किती टाइप असतात ते सुद्धा पाहिले. अँगल कुठं कुठं यूज होतो, कशासाठी यूज होतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. एखादी भिंत उभा करायची तर खालचा जो बॉटम आहे तो आणि जे भिंत आहे ते परपेंडिक्युलर असलं पाहिजे. ते परपेंडिक्युलर आहे का नाही हे कळण्यासाठी आपण अँगलचा यूज करतो. म्हणजे ते 90 डिग्री आहे का नाही ते पाहतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की अँगल थ्रू इझी जातात समजण्यासाठी. ठीक आहे, मग या अँगलला मेजरमेंट करता आलं पाहिजे. 10वी पर्यंत आपण पाहिलं अँगलचं जे मेजरमेंट आहे हे कशामध्ये होत होतं? डिग्री मध्ये व्हायचं. कशामध्ये? डिग्री म्हणजे मध्ये 10 डिग्री, 20 डिग्री, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 असं काय व्हायचं? अँगलचं मेजरमेंट व्हायचं. पण इकडून 180 आणि इकडून 180, नंतर स्ट्रेट झाल्याच्या नंतर तो स्ट्रेट अँगल तयार व्हायचा. त्यानंतर पूर्ण बिंगून अँगल. ते सगळे अँगलचे टाइप पण आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर ते मेजरमेंट एकदा रिकॉल करून घ्या. अँगलचं कसं मेजरमेंट करायचं, काय करायचं ते रिकॉल झालं, एकदम बेस्ट रिकॉल झालं. आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. पहिला जो आपला पॉइंट आहे 11th क्लासच्या टेक्स्ट बुक मध्ये तो म्हणजे काय? डायरेक्टेड अँगल. कसं काय? आणि ही गोष्ट JEE करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप गरजेची बेसिक गोष्ट आहे. ही जर आली तर पुढे रेडियन समजणार आहे, म्हणून हे बेसिक आहे. जे JEE नीट करतात त्यांनी सुद्धा पाहू शकता हा व्हिडिओ. ठीक आहे, डायरेक्टेड अँगल, द अँगल सो ऑब्टेन ड्यू टू रोटेशन. काय इथे सांगितली डेफिनेशन? द अँगल सो ऑब्टेन ड्यू टू रोटेशन दिस इज सेड, इट इज सेड टू बी अ डायरेक्टेड अँगल. फॉर एक्झाम्पल फ्रेंड समजून घ्या, मार्करचं जोडू द्या तिकडे. आपण इथे डायरेक्ट ड्रॉ करून दाखवू. इथे एक रेष ड्रॉ केली आणि इथे एक काय केली अशी लाईन ड्रॉ केली आणि इथं काय केलं मी? अँगल तयार केला. आता ही जी लाईन आहे ही इथून अशी मूव्ह करून आली आणि इथे काय तयार केलाय? अँगल तयार केलाय. म्हणजे ह्याने काय केले? रोटेशन केले, आणि त्या रोटेशनलाच काय म्हणायचं? डायरेक्टेड अँगल म्हणायचं. इथल्यापेक्षा आणखी बेटर मार्कर वरती समजेल, म्हणजे आय थिंक. फॉर एक्झाम्पल दिस 2 मार्कर्स. आता हे वरचं जे ब्लॅक मार्कर आहे हे काय करते? असं रोटेशन करते, आणि रोटेशन करत असताना इथं जो तयार होतो याला काय म्हणायचं? अँगल म्हणायचं. इथं काय क्रिएट व्हायला लागला? अँगल क्रिएट व्हायला. मग हा अँगल कितीही स्ट्रेट अँगल बनू शकतो किंवा आणखी भिंगून अशा पद्धतीने सुद्धा अँगल तयार करू शकतो. इथं सरळ 90 डिग्रीचा सुद्धा अँगल तयार करू शकतो. असे भरपूर प्रकारचे अँगल हा तयार करू शकतो. मग डायरेक्टेड अँगल आपल्याला समजून काय घ्यायचंय की पुढे भरपूर शब्द आहेत. डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड अँगल. पण डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? तर डायरेक्टेड अँगल म्हणजे एखादा अँगल जर रोटेशन फॉर्म होत असेल, अशा पद्धतीनं रोटेशन करून फॉर्म होत असेल तर त्या अँगलला म्हणायचं डायरेक्टेड अँगल. कन्सेप्ट क्लिअर असेल तर लाईक करा आणि नसेल तर कमेंट करून सांगा. पुढे बघा पॉझिटिव्ह अँगल. आता डायरेक्टेड अँगल कळा. आता आपल्याला बघायचं पॉझिटिव्ह अँगल. घड्याळ भिंती कशी? अशी. ठीक आहे, जर एखादा डायरेक्टेड अँगल म्हणजे त्याचं जे रोटेशन आहे हे अँटी क्लॉकवाईज मध्ये होते. कशामध्ये होतंय? अँटी क्लॉकवाईज मध्ये होतंय, तर दे आर कॉल्ड
पॉझिटिव्ह अँगल, सॉरी घड्याळ अशी भिंगते आणि ते जे रोटेशन आहे ते जर का त्या घड्याळीच्या उलट होतंय, अँटी क्लॉकवाईज होतंय, तर त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह अँगल. इफ रोटेशन ऑफ इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज देन द मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल इज अ पॉझिटिव्ह अँगल. म्हणजे समजा इथं काय आहे, हा एक मार्कर आहे आणि याचा वरती एक दुसरा मार्कर आहे, म्हणजे या दोन्ही लाईन आहेत. हे जर रोटेशन अशा पद्धतीने होत असेल तर त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह अँगल. आपली घड्याळ अशी भिंगती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी भिंगती. पण हे जे रोटेशन आहे इकडे बघा, समजा हा घड्याळीचा काटा इथं 12 असतात, इथं 3 असतात, इथं 6 आणि इथं 9. 12 3 6 आणि 9 इथं सेंटरचा पॉइंट असतो. समजा आता ही जी घड्याळ आहे इथं 12 वरती आपला तास काटा आहे, ही घड्याळ कशी भिंगते? अशी या साइडने भिंगते, याला म्हणायचं क्लॉकवाईज. पण जर आपला जो अँगल आहे हा या घड्याळीच्या उलट्या दिशेने, म्हणजे इथून असा इकडच्या साइडला जर का काय होत असेल, रोटेशन करत असेल, तर इथं जो अँगल तयार होतो तो कसा होतो? पॉझिटिव्ह अँगल तयार होतो. आणि त्याच्याच अपोजिट निगेटिव्ह अँगल. इफ रोटेशन ऑफ इनिशियल रे, आता हेच जर अँगल फॉर एक्झाम्पल हे तर फिक्स आहे आपलं, हाच अँगल असा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये भिंगत असेल तर याला काय म्हणायचं? निगेटिव्ह अँगल म्हणायचं. म्हणजे अशा पद्धतीने भिंगत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह अँगल. मग या दोन डेफिनेशन क्लिअर आहेत तुम्हाला. इफ अँड directed if rotation of initial ray is anti-clockwise then the measurement of directed angle is a positive, and if rotation of initial ray is clockwise then the measurement of directed angle is negative. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय क्लिअर झालं की जर हे अशा पद्धतीने फिरत असेल, अशा म्हणजे कशा, तर अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरत असेल तर दे आर कॉल्ड पॉझिटिव्ह मेजरमेंट. म्हणजे त्याचं जे मेजरमेंट आहे डिग्री मधलं ते कसं येणार आहे? पॉझिटिव्ह. अदरवाईज जर क्लॉकवाईज जर भिंगत असेल असं सरळ तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह अँगल. इथपर्यंत कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झाली असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही डेफिनेशन मध्ये तुम्ही एक नाव ऐकलं ते म्हणजे काय? इनिशियल रे. काय ऐकलं? इनिशियल रे. तर आपल्याला बघायचंय इनिशियल रे काय असतो आणि टर्मिनल रे रे काय असतो? रे म्हणजे आर्म म्हणजे बाहू, बाहू म्हणजे बाहू. ठीक आहे, समजून जा. इथं काय केला मी? एक असा अँगल काढला. ठीक आहे, अँगल काढला. आता हा एक डायरेक्टेड अँगल आहे, म्हणजे हा ड्यू टू रोटेशन, एक रोटेशन येणं इथून इथपर्यंत केले म्हणून हा एक अँगल तयार झालाय. ठीक आहे, मग हा जो खालचा भाग आहे हा हलत नाहीये, हा ऍट दॅट पॉइंट एकाच पॉइंट वरती स्थिर आहे. मग त्याला म्हणायचं टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म जो असा खालचा आहे त्याला काय म्हणायचं? टर्मिनल आर्म. जे इथं रोटेशन परफॉर्म करतो त्याला काय म्हणायचं? इनिशियल आर्म. इनिशियल आर्म. टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म कळाला. आणि इथं ज्या पॉइंटला हे दोन्ही आर्म चिटकलेले असतात त्याला काय म्हणायचं? वर्टेक्स. काय म्हणायचं? वर्टेक्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ए बी सी अशा पद्धतीचा हा अँगल आहे. ए बी म्हणजे इनिशियल आर्म, बी सी म्हणजे टर्मिनल आर्म, आणि जो पॉइंट बी आहे हा काय आपला? वर्टेक्स आहे. जर हे अशा पद्धतीने भिंगला तर हा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. अशा पद्धतीने म्हणजे कसा? अँटी क्लॉकवाईज जर काय रोटेशन परफॉर्म झालं देन दे आर कॉल्ड पॉझिटिव्ह अँगल. इथपर्यंत क्लिअर आहे? हे उगाच कट केलं. एक मिनिट, वापस एकदा ड्रॉ करू आपण. नो प्रॉब्लेम. टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म. इनिशियल आर्म अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल टर्मिनल आर्म कोणता असतो, इनिशियल आर्म कोणता असतो आणि वर्टेक्स कोणता असतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढे बघा या अँगलचे काही टाइप आहेत. आता हे टाइप पाहू, नंतर मेजरमेंट कडे सुद्धा आपल्याला पुढे सरकायचं. पहिला टाइप आहे तो म्हणजे काय? झिरो अँगल. काय? झिरो अँगल नावावरून समजला असेल, ज्याच्या
झिरो अँगल म्हणजे काय, त्याचं जे मेजरमेंट आहे कसं पाहिजे, झिरो पाहिजे. किती पाहिजे, झिरो. म्हणजे जो टर्मिनल आर्म आहे हा काय आपला टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे हा स्वतःच काय पाहिजे, इनिशियल रे पाहिजे. टर्मिनल आर्म, if the terminal arm itself initial arm, they are called zero angle. If initial arm does not rotation, has zero rotation, then they are called zero angle. म्हणजे समजून घ्या, जर इनिशियल आर्मचं रोटेशन घडत नसेल तर तशा अँगलला काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. कारण इथं कोणताच अँगल तयार होत नाहीये. किंवा टर्मिनल आर्म वरतीच जर काही इनिशियल आर्म असेल एकावरती तर त्याला ही सुद्धा काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, 12:00 झालेले आहेत. किती वाजून 12 वाजलेले आहेत, बरोबर 12 वाजले. म्हणजे त्याच्यावरती पहिला तास काटा पण तिथंच असतो आणि मिनिट काटा सुद्धा तिथंच असतो, म्हणून ते आर झिरो अँगल. तिथे अँगल कितीचा आहे, झिरोचा अँगल आहे. त्याच्यानंतर पुढे बघा वन रोटेशन अँगल. आता इथे लक्षात घ्या, वन रोटेशन म्हणजे पूर्ण वर्तुळ, एक गोल वर्तुळ मारल्याच्या नंतर समजा इथं एक काय आपला टर्मिनल आर्म आहे आणि जो इनिशियल आर्म आहे त्यानं काय केलंय, पूर्ण गोल भिंगून वापस काय झाला, याच्यावरतीच येऊन थांबला. अशा पद्धतीतून पूर्ण असा भिंगून इथे येऊन थांबला. देन दे आर कॉल्ड वन रोटेशनल अँगल. एक पूर्ण रोटेशन केलं आणि त्या पॉइंटला येऊन थांबलाय. त्याच्यानंतर पुढे बघा स्ट्रेट अँगल काय असतो. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, या साइडला आपला टर्मिनल आर्म, इथं वर्टेक्स असा पूर्ण भिंगून बरोबर स्ट्रेट सरळ मध्ये आला. कसा आला, स्ट्रेट आला, सरळ आला. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं काय, स्ट्रेट अँगल. एकदम सरळ अँगल तयार व्हायला लागला. आता एक लक्षात घ्या, या अँगलनं काय केलं, पूर्ण भिंगलाय, एक गोल भिंगलाय. म्हणजे किती डिग्रीचा असणार आहे, 360 डिग्री. किती डिग्री असणार आहे, 360. कारण जो सर्कल आहे हा किती डिग्रीचा असतो, 360 डिग्रीचा असतो. तसं स्ट्रेट अँगल अर्धवर्तुळ सारखा आहे. किती, अर्धा भिंगलाय म्हणल्याच्या नंतर हा किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. मग तुम्ही एक लक्षात ठेवायचं, वन रोटेशनल अँगल इज ऑलवेज 360 डिग्री अँड स्ट्रेट अँगल इज ऑलवेज 180 डिग्री. त्याच्यानंतर राईट अँगल तर तुम्हाला माहिती किती डिग्री असतो. जर इथं 90 डिग्रीचा कोन तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं, राईट अँगल. हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच राईट अँगल हा स्ट्रेट अँगलच्या हाफ असतो. राईट अँगल काय असतो, या स्ट्रेट अँगलच्या हाफ असतो. आणि वन रोटेशनल अँगल पेक्षा 1/4 पार्टनं लहान असतो. कोण, राईट अँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. हे क्लिअर झाले, समजलं असेल तर ठीक आहे. अदरवाइज मला कमेंट मध्ये सांगा. जो कोणता पॉइंट समजला नाही त्याचं नाव लिहा आणि कमेंट करून सांगून द्या मला. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता पुढे आपण बघूया स्टँडर्ड पोझिशन काय असते. अँगलची स्टँडर्ड पोझिशन एक लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट जॉमेट्री किंवा तुम्ही ग्राफ मध्ये वगैरे पाहता की अशा पद्धतीने काय असते, एक्स ऍक्सिस असते आणि अशी एक आडवी काय असते, आडवी एक्स असते आणि उभी काय असते, वाय असते. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिलं, इथं असतो फर्स्ट क्वाड्रंट, इथं काय असतो सेकंड क्वाड्रंट, इथं असतो थर्ड क्वाड्रंट आणि इथं असतो फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. आता स्टँडर्ड पोझिशन काय सांगते, इफ एक्स ऍक्सिस, आता इथून जर का एक टर्मिनल रे, हा कोणता रे, टर्मिनेटिंग किंवा टर्मिनल आर्म आणि जो इनिशियल आर्म टर्मिनल आर्म हा एक्स ऍक्सिस वरती असला पाहिजे. कशावरती असला पाहिजे, एक्स ऍक्सिस वरती असला पाहिजे. आणि बाकी टर्मिनल आर्म कुठेही असला, इथं असो किंवा इथं असो, कुठं जरी असला तरी चालतं. फक्त कंडिशन काय, जो टर्मिनल आर्म आहे हा कुठं पाहिजे, आपला टर्मिनल आर्म पाहिजे तो म्हणजे एक्स ऍक्सिस वरती. आणि जर तसं असेल तर त्या पोझिशनला म्हणायचं स्टँडर्ड पोझिशन. इथपर्यंत क्लिअर आहे. आतापर्यंत काय पाहिलं, झिरो अँगल डज नॉट रोटेशन, हॅव्हिंग झिरो रोटेशन. वन रोटेशनल अँगल कंप्लीट अ रोटेशन टू फॉर्म अँगल इज कॉल्ड वन रोटेशनल अँगल हॅव्हिंग मेजरमेंट 360 डिग्री. स्ट्रेट अँगल द रोटेशन ऑब्टेन स्ट्रेटली किंवा
एक ह्याला आणखी एक डेफिनेशन तयार होती. इनिशियल रे अँड टर्मिनल रे बिकम इन अपोजिट डायरेक्शन आफ्टर रोटेशन. इनिशियल रे अँड टर्मिनल रे इज ऍट अपोजिट डायरेक्शन देन दे आर कॉल्ड स्ट्रेट अँगल. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शनला असतात रोटेशन नंतर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, स्ट्रेट अँगल म्हणायचं. 90 डिग्रीचा काय असतो, राईट अँगल. आणि स्टँडर्ड पोझिशन मध्ये म्हणजे एक्स ऍक्सिस वरती टर्मिनल आर्म पाहिजे. पुढे बघू आपण अँगल इन क्वाड्रंट. हे बघा सेम त्याच पद्धतीने इथं अशा पद्धतीने असतं. इथं असती एक्स ऍक्सिस आणि इथं काय असती वाय ऍक्सिस. आता ज्यावेळेस एखादा अँगल स्टँडर्ड पोझिशन वरती असतो, कशावरती असतो, स्टँडर्ड पोझिशन वरती असतो. म्हणजे हा जो टर्मिनल रे हा कशावरती पाहिजे, एक्स ऍक्सिस वरती पाहिजे. त्यावेळेस स्टँडर्ड पोझिशन वरती असताना जर इनिशियल रे इथं असेल तर तो कशात असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. इथं सेकंड क्वाड्रंट, इथं थर्ड क्वाड्रंट आणि इथं फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे अशा पद्धतीनं कोणत्याही एखाद्या क्वाड्रंट मध्ये तो अँगलचा जो इनिशियल रे तो असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अँगल इन क्वाड्रंट. इन विच क्वाड्रंट, अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट, अँगल इन सेकंड क्वाड्रंट, अँगल इन थर्ड अँड अँगल इन फोर्थ क्वाड्रंट. आपण असं काय करू शकतो, सांगू शकतो. पुढे बघा क्वाड्रंटल अँगल. आता अँगल इन क्वाड्रंट म्हणजे क्वाड्रंटच्या मध्ये पाहिजे आणि क्वाड्रंटल अँगल ही थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे. सेम टू सेम आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस माहिती आहे. जर टर्मिनल रे एक्स ऍक्सिस वरती असेल म्हणजे जर व्हेन अँगल इन स्टँडर्ड फॉर्म, अँगल कसा पाहिजे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. त्यावेळेस जो इनिशियल रे हा कोणत्याही एका ऍक्सिस वरती असेल, इकडे मायनस एक्स ऍक्सिस असते, खालच्या साईडला मायनस वाय ऍक्सिस, वरच्या साईडला वाय आणि इकडच्या साईडला एक्स ऍक्सिस. म्हणजे ज्यावेळेस हा अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल म्हणजे जे त्याचे जे टर्मिनल रे हा एक्स ऍक्सिस वरती असेल त्यावेळेस इनिशियल रे एकतर वाय ऍक्सिस वरती पाहिजे किंवा मायनस एक्स ऍक्सिस वरती पाहिजे किंवा मायनस वाय ऍक्सिसच्या वरती पाहिजे. देन दे आर कॉल्ड क्वाड्रंटल अँगल. इथपर्यंत आय थिंक ऑलमोस्ट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता थोडंसं पुढे चलू. को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात सोपी आहे. समजा इथं काय केलं आपण, एक सेम मगाच्या सारखंच एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून घेतली. काय केली, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घेतली. आपल्याला एक माहिती आहे इथं असतो 0 डिग्री, त्याच्यानंतर इथं असतं 90 डिग्री, एकदम स्ट्रेटला 90 असतं. सॉरी उभं ज्यावेळेस पूर्ण सरळ असतं उभं त्यावेळेस 90 डिग्री असतं. स्ट्रेटला किती असतं, 180 डिग्री. आणि असं खालच्या साईडला स्ट्रेटला किती असतं, 270 डिग्री. आणि 0 नंतर पुन्हा इथं किती येतं, 360 डिग्री. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर इथं असतं 10, 20, 30, 40, 50, 60 अशा पद्धतीने मध्ये फॉर्म होतात. आता सांगायची गोष्ट एवढीच की को टर्मिनल अँगल म्हणजे काय, ज्या वेळेस एखादा अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असतो म्हणजे त्याचा टर्मिनल रे कशावरती असतो, एक्स ऍक्सिस वरती असतो आणि इनिशियल रे हा पूर्ण चक्कर मारून पुन्हा असा इथे येऊन थांबतो. कुठे येऊन थांबतो, इथे येऊन थांबतो. आणि हे जर मोजलं तर हे फॉर एक्झाम्पल 45 डिग्री भरले. किती भरले, 45 डिग्री भरले. आणि एक दुसरा अँगल आहे तो किती आहे, इथून असा या 45 वरतीच इथं काय आलेला आहे, फॉर्म झालेला आहे. देन दे आर कॉल्ड को टर्मिनल अँगल. आणि को टर्मिनल अँगल ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट ट्रिक आहे. आता इथं 360 हे कंप्लीट झालं. कशाचं, हे वन रोटेशन कंप्लीट होऊन पुढं आणखी पुढं सरकला होता कोणता, हा वन रोटेशन वाला अँगल म्हणजे 360 प्लस 45 किती होतात, 5 4 10 405 डिग्री. म्हणजे हा जो वन रोटेशनल अँगल आहे हा किती आहे, 405 डिग्री. आणि हा वन फक्त इथला छोटासा जो अँगल आहे हा किती आहे, 45 डिग्री आहे. आता याच्यामध्ये जे पेयर आहे, पेयर ऑफ 405, 45 is co-terminal
अँगल असं आपण सांगू शकतो, बिकॉज कारण पूर्ण रोटेशन मारून पण याच ठिकाणी हा अँगल काय झालाय, येऊन थांबलाय. बरं ठीक आहे, सारखंच आपल्याला आकृती काढून बघायची गरज आहे का बाबा पूर्ण गोल भिमून तिथंच येत आहे का? नाही, एकदम सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. जो आपला मोठा अँगल आहे जसं की 405 याच्यामधून लहान अँगल मायनस करायचा 45, 5 मधून 5 गेले 0, 10 मधून 4 गेले किती राहिले, 10 minus 4 that is 6, आणि 4 न 1 तिकडे दिलता म्हणून याच्याकडे 360 आपल्याला काय भेटलं, आन्सर भेटलं. मोठ्या अँगल मधून लहान अँगल मायनस केला आणि तो मल्टिपल्स ऑफ 360 आला तर तो काय असतो, को टर्मिनल अँगल असतो. म्हणजे 360 चा मल्टिपल म्हणजे काय, 360. याचा आन्सर काय आलं, 360. म्हणजे 360 मल्टिप्लाय बाय 1 मिनिट 60 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 360 होतं, म्हणून हे बरोबर आहे. आता इथं जर का काय आलं असतं 720, किती आलं असतं 720. मग हा को टर्मिनल आहे का ते बघूयात आपण. मग 360 मल्टिप्लाय बाय 2 करून बघू. 0 2 जा 0, 2 6 जा 12, 2 कॅरी 1, 3 2 जा 6. हेच येते आन्सर. म्हणजे हा पण काय होईल, को टर्मिनल अँगल होईल 360 मल्टिपल ऑफ 360. जर मोठ्या अँगल मधून लहान अँगल मायनस केला आणि तो मल्टिपल ऑफ 360 आला, देन दे आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल, अदरवाइज दे आर नॉट को-टर्मिनल अँगल. म्हणजे कोणकोणता यायला पाहिजे, एक तर 360 यायला पाहिजे किंवा 120 यायला पाहिजे किंवा 1080 असं यायला पाहिजे. हे सगळे कसे आहेत, मल्टिपल ऑफ 360 आहेत. ठीक आहे, हे कसे आहेत, मल्टिपल्स ऑफ 360 आहेत. इथपर्यंत नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आणखी क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह केल्याच्या नंतर तर होईल. हे आता पटकन लिहून घ्या, नंतर मी रफ करतो आणि रफ केल्याच्या नंतर एकदा डायरेक्ट आपण मेजरमेंट घेऊ. रेडियन मेजरमेंट काय असतं, हेक्साडेसिमल सिस्टीम काय असते, रेडियन मेजरमेंट काय असते, सगळं कव्हर करणार आहेत आजच्या लेक्चर मध्ये. आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार आहे. स्किप विदाउट स्किप करता बघा. हे समजलं असेल सगळं तर येस म्हणून कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि होता होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. ओके, सो लिहून घ्या. ओके, सो आय थिंक जे आतापर्यंत शिकवलंय ते समजलं असेल. आता आपण थोडंसं पुढे चलूयात. अँगल बघितले काय असतात, डायरेक्टेड अँगल काय असतं, अँगलचे बरेचसे टाइप बघितले आपण. झिरो अँगल, अँगल इन क्वाड्रंट, क्वाड्रंटल अँगल, हे बरेचसे टाइप पाहिले. आता पुढे बघायचं आपल्याला की ते जे अँगल आतापर्यंत पाहिले त्याचं मेजरमेंट. त्या मेजरमेंट साठी आतापर्यंत आपण वापरत होतो डिग्री मध्ये मेजरमेंट करत होतो. आणि हे एमसीक्यू ला विचारलं जातं, डिग्री मेजरमेंटला आणखी दुसरा शब्द काय आहे तर सेक्साजेसिमल सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजरमेंट म्हणजे सेक्साजेसिमल सिस्टीम. जे की आपण पाहत होतो. फॉर एक्झाम्पल एखादा अँगल 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल, 360 डिग्री म्हणजे वन कंप्लीट रोटेशनल अँगल म्हणजे वन रोटेशनल अँगल. हे जे अँगल पाहिले हे कशामध्ये पाहिले आपण, सेक्साजेसिमल सिस्टीम मध्ये पाहिले. ठीक आहे, इथपर्यंत एकदम ऑलमोस्ट क्लिअर आहे. पुढे बघूयात आपण दुसरी आपली पद्धत आहे ती म्हणजे सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन मेजरमेंट. आता हे जे 180 आहे त्याला रेडियन मेजरमेंट मध्ये पाय म्हणतात. काय म्हणतात, पाय रेडियन. आणि 360 ला काय म्हणतात, 2 पाय रेडियन. अशा पद्धतीने असते. ठीक आहे, आता हे कशा पद्धतीने काय हे समजून घेऊ. इकडे लक्ष द्या. सेक्साजेसिमल सिस्टीम याच्यामध्ये डिग्रीचा वापर करतात अँगल मेजरमेंट करण्यासाठी. एका पूर्ण कंप्लीट रोटेशनल किंवा वन रोटेशनल अँगल मध्ये हे जे अँगल आहे हा पूर्ण एक रोटेशन करतो, त्यावेळेस हा 360 डिग्री कंप्लीट करतो. म्हणजे याच्यामध्ये किती पार्ट असतात, 360 पार्ट असतात. आता हे छोटे किती पार्ट असणार आहेत, 360 पार्ट असणार आहेत. आता या 360 पार्ट मधला एक पार्ट उचलला 360, वन पार्ट ऑफ 360, एक पार्ट उचलला 360 चा जो अँगल आहे याच्यामधला एक पार्ट उचलला त्याला म्हणतात 1 डिग्री. असे टोटल 360 डिग्री आहेत. किती आहेत, 360 डिग्री करावं लागतात. त्यावेळेस वन रोटेशनल अँगल कंप्लीट होतो. त्याच्या पुढे बघूयात आता आपण. हे झालं कंप्लीट. त्याच्यानंतर हा जो 1 डिग्री आहे, काय 1 डिग्री हा जर का बघायचा झाला तर इथं अशा पद्धतीने एखादा 1 डिग्री, तर याच्यामध्ये टोटल 60 पार्ट असतात. किती पार्ट असतात, 60. मग 1 डिग्री एक मिनिट, मग किती पार्ट असतात, 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 पार्ट असतात एका डिग्री मध्ये. मग या 60 पार्ट मधला
वन पार्ट घेतला तर त्याला काय म्हणायचं 1 मिनिट म्हणायचं. या 1 मिनिट मध्ये सुद्धा 60 पार्ट असतात. मग या 60 पार्ट पैकी एक घेतला पार्ट तर त्याला काय म्हणायचं 1 सेकंड म्हणायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत ऑलमोस्ट क्लिअर आहे. आता समजून घ्या, हे आतापर्यंत पाहत आलो आपण, डिग्री मेजरमेंट पाहत आलो 180 360. आता आपण कन्सेप्ट काय शिकलो की 1 डिग्री म्हणजे किती, 1 डिग्री इज इक्वल्स टू 1 अपॉन 360th पार्ट. 360 पार्ट पैकी एक पार्ट त्याला 1 डिग्री म्हणतो. त्यानंतर 1 मिनिट इज इक्वल्स टू 1 अपॉन 60th पार्ट आणि 1 सेकंड इज इक्वल्स टू 1 अपॉन 60th पार्ट डिग्री मिनिट. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियल सिस्टीम. एकदम साधं सरळ सोपं, पेपर मध्ये काय जास्त नाही लोड घ्यायचा, 11वीत जास्त लोड घ्यायचा नाही. मेजरमेंट ऑफ अँगल मध्ये फक्त तुम्हाला अँगलला डिग्रीतून रेडियन मध्ये, रेडियन मधून डिग्रीत कन्वर्ट करता आलं, बाद झालं, एवढं इनफ आहे. आता 180 पाय, 180 ला आपण काय म्हणतो पाय रेडियन म्हणतो. 180 हे डिग्री मध्ये, याला रेडियन मध्ये पाय रेडियन म्हणतात. आणि 2 पाय रेडियन, सॉरी 2 पाय रेडियन नाही, 360 डिग्री याला 2 पाय रेडियन असं म्हणतात. रेडियन सिस्टीम, सॉरी सर्क्युलर सिस्टीम मध्ये रेडियन हे वापरलं जातं, जसं सेक्साडेसिमल मध्ये डिग्री वापरलं जातं. ठीक आहे, आता याला आणखी समजून घेऊ आपण बेटर पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल, हा आपला सर्कल, इथे काय केलं मी 1 रेडियन काढला. काय काढला 1 रेडियन काढला. आता 1 रेडियनची व्हॅल्यू असते, इकडे बघा, 1 रेडियन इज इक्वल्स टू 180 डिवाइडेड बाय पाय. 180 डिवाइडेड बाय, सॉरी पाय अपॉन 180 असं काहीतरी असेल. 180, एकच सेकंड हा, थोडीशी मिस्टेक व्हायला लागली. बरोबर आहे, काहीच मिस्टेक नाहीये. हा, 1 रेडियन इज इक्वल्स टू 180 डिवाइडेड पाय. ओके, तसंच 1 डिग्रीची व्हॅल्यू काय असते पाय डिवाइडेड बाय 180. पाय डिवाइडेड बाय 180. या दोन गोष्टी लक्षात ठेवा फक्त, या दोन गोष्टी आणि हे या तीन गोष्टी, या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या. डायरेक्ट आपण एक्झाम्पल कडे वळूया. या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला फक्त एक म्हणतात की रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करा आणि डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, काही बेसिक रेडियन आणि डिग्री तुम्हाला दिल्यात, तेवढे एक मेजर पार्ट करायचा, बाकी एकदम इझी आहे, जास्त झंझट लावायची काही एक गरज नाही. इथं बघा समजून घ्या. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं 180 डिग्री आहे. किती आहे 180 डिग्री आहे. याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. मग सरळ काय करायचं 180 मल्टिप्लाय बाय, याला मल्टिप्लाय करायचं. जर याला डिग्रीला जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या डिग्रीला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 सोबत, पाय बाय 180 सोबत. म्हणजे इथं 180 कट झाले इज इक्वल्स टू राहिले किती पाय राहिले, किती राहिले पाय राहिले इन रेडियन. म्हणजे आपण काय सांगू शकतो 180 डिग्री इज इक्वल्स टू पाय रेडियन. याची व्हॅल्यू रेडियन मध्ये पाय असते. त्याच्यानंतर आपण दुसरी एक व्हॅल्यू घेऊयात 120 घेऊयात. इथं सांगितलंय त्या पद्धतीनं 120 घेऊ. 120 डिग्री मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला पाय अपॉन 180. आता 0 0 कट झाला. ठीक आहे, कितीच्या टेबल मध्ये जात आहे 6 दुने 12. हा 6 दुने 12 6 त्रिक 18. म्हणजे याचा आन्सर काय आलं 2 पाय बाय 3. ठीक आहे, काय अवघड आहे काही पर्यंत. म्हणजे आपण काय सांगू शकतो 120 डिग्री इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 3. तसंच 90 डिग्रीला करून बघू एकदा आपण. 90 डिग्रीला कन्वर्ट करायचे कशामध्ये रेडियन मध्ये. मग 90 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. 0 0 कट, 9 1 9, 9 दुने 18 म्हणजे पाय बाय 2. काय अवघड आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट करायला शिकला तुम्ही. इतकं इझी, एवढं इझी की एकदम बिनधास्त इझी. एक आणखी सॉल्व करू. 15 डिग्रीला कन्वर्ट करू. 15 गुणिले काय करावं लागेल पाय बाय 180. 15 च्या टेबल मध्ये 118 आहेत का बघूया, किंवा 15 दुने 30, 15 50, 15 चौक 60, 15 150.
नाही होत तसं, ते पुढे जावं लागलं आपल्याला. एक काम करूया, सॉल्व्ह करत चलूया. 3च्या पाड्यामध्ये 2 आहेत, 3 5 15, 3 सक 18 म्हणजे 5 पाय भागिले किंवा डिवायडेड बाय 60 राहिले. 5 1 5, 5 नाही 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे पाय बाय 12. याचं काय येतं आन्सर येतं. म्हणजे डिग्रीला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता तसंच रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो काय पाहू आपण. एक काम करू, 360 ला 2 पाय वापरतात, मग आपण हे कसं करायचं ते पाहूया. 2 पायला आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर डिग्री मध्ये कन्वर्ट करणार आहे. मग रेडियन डिग्रीला रेडियन मध्ये करण्यासाठी आपण पाय बाय 180 घेत होतो. मग वापस आता काय करायचं आपल्याला, रेडियनला डिग्री मध्ये करायचंय म्हणून 180 डिवायडेड बाय पाय घेऊ. 180 बाय पाय घेऊया. पाय पाय कॅन्सल, 18 1 18, 18 दुने 36 0 360 डिग्री. काय अवघड आहे. त्याच्यानंतर दुसरा एक घेऊ, 45 ला काय येते पाय बाय 3. काय लागलं पाय बाय 3. याला मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय करून टाकू. पाय पाय कॅन्सल, 180 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 6 3 5 जा 50, 3 6 जा 80 60. ठीक आहे. म्हणजे पाय बाय 3 चं रेडियन मध्ये करायचं म्हणलं तर त्याचा आन्सर किती येते 60 येते. काय अवघड आहे का, एकदम एकदम इझी आहे. डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करता येतं आणि रेडियनला सुद्धा डिग्री मध्ये कन्वर्ट करता येतं. आता एवढ्या जर गोष्टी तुम्हाला येत असतील तर प्रॅक्टिस सेट 1.1 एकदम म्हणजे यू सोडवतात. काय काय येणं गरजेचं आहे, स्टँडर्ड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. को टर्मिनल अँगल मगाशी सांगितलं मी 360 मायनस जो मोठा अँगल त्याच्यामधून लहान अँगल मायनस करायचा. जर आन्सर 360 च्या मल्टिपल आला तर ते को टर्मिनल अँगल असतो हे सांगितलं होतं. रेडियनला जर डिग्री मध्ये आणि डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करता आलं तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट एकदम इझिली सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. हे रफ करतो आणि बेसिक जे आहेत हे बेसिक आहेत. डिग्री आणि रेडियन हे लर्नच करून ठेवा. होता होईल तसं लर्न करून ठेवा, कारण प्रत्येक याच्यामध्ये सोडवायचं म्हणलं तर 2-3 मिनिट जातात. म्हणून हे कंपल्सरी लर्न करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही चूक वाटली असेल तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि होता येईल तेवढा हा शेअर करून टाका. ठीक आहे. तर हे पण रफ करून टाकतो आणि आजच्यासाठी एवढाच लेक्चर व्हिडिओ. भेटूयात आपण लेक्चर नंबर 2 मध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.1 आय थिंक. 1.1 पाहणार. आत्ताची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून टाका. 1.1 मध्ये डायरेक्ट आपण भेटूयात. ओके, बाय एव्हरीवन.